कोल्हापूर छत्रपती शाहू महाराजांचा पुरोगामी वारसा, सोबतच ऐतिहासिक आणि सांस्कृतिक पार्श्वभूमी, शिक्षणापासून ते शेतीपर्यंत आणि उद्योगधंद्यांपासून ते राजकारणापर्यंत हा जिल्हा पाणीदार समजला जातो। कोल्हापुरी रस्ता आणि कोल्हापुरी भाषेचा स्वतःचा असा एक आगळा वेगळा ठसा आहे। तसंच इथलं राजकारणही भल्याभल्यांची दमछाक करणारं, तरीही आपल्या सुसंस्कृतपणासाठी राज्यभरात ओळखलं जाणारं असतं। इतिहास पाहायचा झाला तर या मतदारसंघाला नेहमीच पुरोगामी विचारांची किनार लागली। त्यामुळे 1951 पासूनच काँग्रेस राष्ट्रवादीचे उमेदवार या जागेवरून डोळे झाकपणे निवडून आले। शेवट तर हा राष्ट्रवादीचा अभेद्य बालेकिल्ला बनला। अगदी 2014च्या मोदी लाटेत सुद्धा राष्ट्रवादीचे उमेदवार धनंजय महाडिक कोल्हापुरातून मोठ्या फरकाने विजयी झाले। 2019ला ही जागा संजय मंडलिक यांच्या रूपाने शिवसेनेला मिळाली। मात्र त्यांच्या विजयात काँग्रेसच्या सतेज पाटील यांचा मोठा हातभार होता। एकंदरीत कोल्हापूरवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा वरचष्मा हा कायम असल्याचं पाहायला मिळालं। मात्र हसन मुश्रीफ, ए.वाय. पाटील, धनंजय महाडिक यांसारखे एक से बडकर एक मातब्बर नेते महायुतीच्या वळचडीला असल्याने आणि विद्यमान खासदार संजय मंडलिक हे शिंदे गटासोबत असल्याने मतदारसंघात महायुतीची ताकद भलतीच वाढली। त्यामुळे पश्चिम महाराष्ट्राच्या पाणीदार मतदारसंघावर अनेक वर्षांपासून राजकीय वर्चस्व गाजवण्याची सुप्त इच्छा असणाऱ्या भाजपाला यंदा कोल्हापूरमधून लोकसभेची उमेदवारी मिळणार का? पॉलिटिकल बेस मजबूत असल्याने आणि कार्यकर्त्यांची तगडी फळी असल्याने कोल्हापूरच्या राजकारणात +1 मध्येच असणाऱ्या महाविकास आघाडीचा या मतदारसंघातील उमेदवार कोण? कोल्हापूरकरांच्या मनात नेमकं काय चाललंय? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात लोकसभेची बेरीज वजाबाकी या विशेष सिरीज मध्ये। नमस्कार, मी अदिती आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र। तिकडे जगाचं काहीही ठरलेलं असो, कोल्हापूरकरांचं मात्र अगदी फिक्स असतं। छत्रपती शाहू महाराजांचा वारसा पुढे घेऊन जाणाऱ्या आणि विकासाची गंगा मतदारसंघात आणणाऱ्या उमेदवारांच्या पाठीशी ठाम उभं राहणं हा कोल्हापूरकरांचा आजवरचा कल राहिलाय। म्हणूनच बी.एच. खर्डीकर, व्ही.टी. पाटील, राजाराम निंबाळकर, उदयसिंगराव गायकवाड यांच्यासारख्या काँग्रेसच्या नेत्यांनी कोल्हापूरमधून लोकसभेचं प्रतिनिधित्व केलं। शेतकरी कामगार पक्षही कोल्हापुरात अनेकदा प्रभावी ठरला। त्यामुळे शेती, माती आणि रोजगाराशी संबंधित मुद्दे घेऊन उमेदवार या जागेवरून निवडून जाऊ लागले। मात्र 1999 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यापासूनच कोल्हापूरकरांनी शरद पवारांच्या उमेदवाराला डोळे झाकपणे निवडून दिलं। 1999 पासून 2009 पर्यंत एनसीपीच्या तिकिटावर देवराव मंडलिक यांनी कोल्हापूरचं प्रतिनिधित्व केलं। मात्र 2009च्या वेळेस अपक्ष उभे राहत मंडलिक यांनी खासदारकी पुन्हा कायम ठेवली। 2014 मध्ये मोदींची सर्वात मोठी राजकीय लाट आलेली असताना देखील धनंजय महाडिक यांच्या रूपाने राष्ट्रवादीने कोल्हापूरकरांचा विश्वास कायम ठेवत मतदारसंघावरची आपली पकड आणखीनच मजबूत केली। मात्र नेहमीच एकतर्फी आणि सुटसुटीत होणाऱ्या कोल्हापूरच्या निवडणुकीला 2019 मध्ये अनपेक्षित वळण लागलं आणि त्याला कारण ठरलं ते म्हणजे बंटी आणि मुन्ना यांच्यातील संघर्ष। खरं तर 2019 मध्ये आघाडीकडून विद्यमान खासदार धनंजय महाडिक यांनाच राष्ट्रवादीचं तिकीट देऊ करण्यात आलं होतं, तर दुसरीकडे युतीमध्ये ही जागा शिवसेनेला सुटल्यानं प्राध्यापक संजय मंडलिक निवडणुकीच्या रिंगणात होते। म्हणजे ही लढत सरळ महाडिक विरुद्ध मंडलिक असली तरी या लढतीत अनेकांची राजकीय प्रतिष्ठा पणाला लागली होती। काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी शिवसेनेचे उमेदवार संजय मंडलिक यांना उघड आपला पाठिंबा दर्शवला। एवढंच नाही तर छुप्या पद्धतीने सगळी यंत्रणा मंडलिक यांच्या बाजूने उभी केली। शिवसेनेच्या इतिहासात या मतदारसंघात कधीच सेनेचा खासदार या ठिकाणाहून निवडून आला नाही। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची इच्छा होती की एक वेळ तरी कोल्हापूरमधून शिवसेनेचा खासदार संसदेत गेला पाहिजे। भाजप आणि शिवसेनेचा तळागाळातील प्रचार आणि जिल्ह्याच्या राजकारणावर कंट्रोल असणाऱ्या काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी बॅक सपोर्ट केल्यानं बंटी वर्सेस मुन्ना या संघर्षात सतेज पाटील वरचढ ठरले आणि धनंजय महाडिक यांचा पराभव होऊन संजय मंडलिक यांच्या रूपाने कोल्हापुरातला पहिला वहिला शिवसेनेचा खासदार दिल्लीत गेला। शिवसेना प्रमुखांची ही इच्छा पूर्ण झाली। कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून युतीनं 2019 मध्ये महाराष्ट्रातील प्रचाराचा नारळ फोडला। उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस यांच्या रेकॉर्ड ब्रेक सभा कोल्हापुरात झाल्या। आपला पारंपरिक मतदारसंघ असल्याने थोरले पवार कोल्हापुरात तळ ठोकून होते। काही केला धनंजय महाडिकांना पुन्हा खासदार बनवायचे या निश्चयानं त्यांनी मतदारसंघात सभांचा सपाटा लावला होता। मात्र बंटी पाटलांची ताकद विभागली गेल्यानं राष्ट्रवादीची कोल्हापुरात पडझड झाली। 2024च्या सुरुवातीला लोकसभेच्या नव्या पर्वाची सुरुवात झालेली असताना
राजकारणात घडलेल्या पक्षफुटीच्या आणि गटातटांच्या राजकारणामुळे कोल्हापूरच्या आधीच तिखट असलेल्या वातावरणात आणखीनच झणका मारायला सुरुवात झाली आहे। 2019 नंतर तयार झालेल्या महाविकास आघाडी सरकारच्या काळात जिल्ह्यातील दोन्ही खासदार आणि सर्वच्या सर्व आमदार महाविकास आघाडीकडेच असल्याने भाजप मतदारसंघातून बॅकफुटला गेली। म्हणूनच देवेंद्र फडणवीस यांनी नवा डाव टाकून धनंजय महाडिकांना राज्यसभा मिळवून दिली। यानंतर मंडलिक शिंदे गटात गेल्याने आणि मतदारसंघातील राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार अजितदादांसोबत आल्याने महायुतीची म्हणजेच एका अर्थाने भाजपची कोल्हापुरातील ताकद चांगलीच वाढली आहे। त्यात संजय मंडलिक सलग दुसऱ्यांदा लोकसेवेवर जाण्यासाठी सगळी तयारी करून बसलेले असताना भाजपलाही कोल्हापूरच्या लाल मातीचा मोह काही सुटलेला दिसत नाहीये। भाजपने केलेल्या अंतर्गत सर्वेमध्ये कोल्हापुरात मंडलिक यांना फटका बसत असल्याचं दिसत असल्याने भाजपचा उमेदवार पुढे करण्यासाठीची हालचाल केली आहे। त्यात महाडिक कुटुंबाने पक्षाने जर आपल्यावर विश्वास टाकला तर निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचे संकेत दिले आहेत। त्यामुळे राज्यसभेचे सदस्य धनंजय महाडिक, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौमिका महाडिक यांची नावे निवडणुकीसाठी चर्चेत आली आहेत। तर दुसरीकडे राष्ट्रवादीकडून हसन मुश्रीफ यांचंही नाव समोर केलं जात आहे। त्यामुळे युतीमध्ये जागा वाटपाचा तिढा काही प्रमाणात का होईना सुटसुटीत वाटत असताना तितकाच तो गुंतागुंतीचा बनलेला आहे। मात्र याहून अधिक गुंता आहे तो महाविकास आघाडीत, कारण तिन्ही पक्षांनी या मतदारसंघावर दावा केल्याने आणि त्यात आघाडीतल्या एकाही पक्षाकडे तुल्यबळ उमेदवार नसल्याने जागा कोणत्या पक्षाला सुटणार आणि उमेदवार कोण असणार याचा अंदाजही बांधणं सध्या कठीण झालंय। पूर्वी चर्चेत असणारे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतेज पाटील, आमदार पी.एन. पाटील ही नावे मागे पडली। निवडून येण्याची क्षमता असताना देखील या दोन्ही नेत्यांनी एकमेकांकडेच उमेदवारीची टोलवाटोलवी करत बॅकफुटला राहून किंग मेकर बनण्यात धन्यता मानली आहे। ठाकरे सेनेकडून सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, उपनेते संजय पवार, माजी आमदार संजय घाटके ही नावे पक्षाकडे पाठवण्यात आली आहेत। शरदनिष्ठ राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उद्योजक व्ही पाटील यांनी ही निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली आहे। गोकुळचे संचालक डॉक्टर चेतन नरके यांनी मवियातील कोणत्याही पक्षाकडून उमेदवारी मिळावी यासाठी कंबर कसली असून त्यासाठी त्यांचं भेटीगाडीचं सत्रही सुरू झालंय। त्यामुळे महाविकास आघाडीवर अद्याप तरी तिकीट वाटपाचा मेळ कोल्हापूरसाठी तरी किमान जुळलेला नाहीये। मात्र या सगळ्या ट्विस्ट आला जेव्हा जिल्ह्यात काँग्रेसला बस्तान बांधून देणारे आणि मतदारसंघासाठी किंग मेकरच्या भूमिकेत असलेल्या सतेज पाटलांनी यंदाच्या निवडणुकीत आश्चर्यकारक चेहरा मैदानात दिसेल असं स्टेटमेंट केल्यानं आता सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या गेल्यात। त्यात मागच्या पराभवाची सल विसरलेलो नाही असं म्हणून स्वराज्य पक्षाचे संस्थापक माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी कोल्हापूरच्या खासदारकीसाठी दंड थोपटले आहेत। 2009च्या निवडणुकीत त्यांचा सदाशिवराव मंडलिक यांच्या विरुद्ध पराभव झाला। त्यामुळे यंदा आपल्या नव्या नवख्या स्वराज्य पक्षाकडून ते निवडणुकीच्या मैदानात दिसण्याची शक्यता आहे। याच सगळ्याचा विचार करून महाविकास आघाडीकडून श्रीमंत शाहू महाराज यांना लोकसभेची उमेदवारी देण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत। त्यामुळे जर कोल्हापूरची उमेदवारी छत्रपती घराण्याला सुटली तर हा कोल्हापूरच्या इतिहासातील हाय व्होल्टेज ड्रामा असेल एवढा मात्र नक्की। आता राहिला प्रश्न तो कोल्हापूरकरांच्या वारशाचा। तर फुले शाहू आंबेडकरांचा पुरोगामी वारसा घेऊन चालणाऱ्या या मतदारसंघात मागील काही दिवसात आपल्याला लव जिहाद, हिंदू मुस्लिम दंगल सदृश वातावरण आणि राम जन्मोत्सवाच्या सोहळ्यानंतर मतदारसंघात धार्मिक ध्रुवीकरण कितपत झालेलं आहे याचाही विचार सर्वपक्षीय नेत्यांना करावा लागणार आहे। त्यामुळे कोल्हापूरच्या या लाल मातीत आता कुणाचा डाव परफेक्ट पडून कोण कुणाला चितपट करणार याकडे सबंध महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलंय। बाकी तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा।